देशातील सर्वसामान्य नागरिकांना लोकांना सरकारने आधार कार्ड देत एक वेगळी ओळख दिली होती, एक तांत्रिक पुरावा दिला होता. अशीच काहीशी योजना ही पनवेल महानगरपालिकेने केली आहे. मात्र ही योजना आहे भटक्या कुत्र्यांच्या आणि मांजरांना आधार कार्ड उपलब्ध करून देणं. आपल्यावर या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे सर आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. सर, काय ही अभिनव योजना आहे? भटक्या कुत्र्यांचं महानगरपालिका हद्दीमधील जे काय आहे त्या लोकांचं सर्वेक्षण करणं हे आमचं ह्याच्यामध्ये उद्दिष्ट होतं. कुत्रे मांजरी हे जे भटक्या स्वरूपातले आहेत त्यांचं आणि नागरिकांचा होणारा संघर्ष आपण नेहमीच बघतो. त्यामध्ये ते रेबीजच्या माध्यमातून असू द्या किंवा इतर सकाळच्या वेळेस आपल्याकडे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या नागरिकांवरती ज्या आक्रमकतेने कुत्रे हे पडतात हे बघितलं आपण. ते हा संघर्ष अनादिकालापासून चालू आहे आपल्याकडे आहे. मग ह्याचा तोडगा काय आहे याबद्दल आम्ही जेव्हा हे बघितलं तेव्हा आम्ही AI टूलचं त्याच्यामध्ये सहाय्यभूत करायचा प्रयत्न केला. त्यामध्ये मग याच्या अंतर्गत प्रत्येक कुत्र्याचे आम्ही त्याच्यामध्ये 5-5 बाजूने अँगलने फोटो घेतले त्यामध्ये आणि त्या प्रत्येकाचे प्रोफाईल तयार केला AI टूलच्या माध्यमातून. आणि त्याला एक युनिक ID दिला. म्हणजे कुठल्याही बाजूने तो कुत्रा जर का तुम्ही फोटो काढला तर तुमचं लक्षात येईल की हा कुत्रा ह्या नंबरचा आहे आणि हा नंबर हा इथे राहतो त्या ठिकाणी. मग ह्याचा डॉग लवर कोण आहे, तो डॉग केअर कोण त्याची हे करतो, त्याला फूड सिक्युरिटी काय आहे, ॲश्युरिटी काय त्याची, हे आपण त्याच्यामध्ये आयडेंटिफाय करतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे करण्यामागचं कारण असं होतं की महानगरपालिका क्षेत्रामध्ये निर्बीजीकरणाचं जे आपण काम करतो ते इफेक्टिव्हली होणं पण आवश्यक आहे. बऱ्याच वेळा असं होतं की कॉन्ट्रॅक्ट आपण दिलेलं असतं, ती एजन्सी काम करत असते, परंतु खरोखर निर्बीजीकरणाचं काम झालंय की नाही पूर्णपणे ह्याच्याबद्दल नियंत्रण ठेवणारी किंवा विजिलन्स करणारी कुठली यंत्रणा आपल्याकडे नसते. त्यामुळे जो कुत्रा आहे त्या प्रत्येक कुत्र्याचं निर्बीजीकरण होईल हे ॲश्युरिटी आणि मोजमाप करणारी यंत्रणा म्हणजे या पद्धतीने आम्ही करू शकतो. ते म्हणजे ज्याचं निर्बीजीकरण केलं त्याचा फोटोग्राफ तुम्ही काढला, तो तुम्ही हे केला की त्याच्यापुढे त्याचं लेबलिंग झालं, तो कुत्रा खरोखर त्यामध्ये झाला. अशा प्रकारे निर्बीजीकरणामध्ये 100% अचिव्हमेंट आम्हाला करायची आहे. या व्यतिरिक्त अँटीरेबीज जी आपण वॅक्सिनेशन करतो ते प्रत्येक कुत्र्याला 6 महिन्याने करणं अपेक्षित असतं त्यामध्ये. तर हे प्रत्येक कुत्र्याचं झाले की नाही ह्याच्याबद्दलची ॲश्युरिटी आपण करू शकतो त्यामध्ये. म्हणजे खऱ्या अर्थाने टार्गेटच्या पेक्षा तेवढी झालीत की नाही कुत्र्यांचं वॅक्सिनेशन हे आपल्याला व्हेरीफाय करता येतं. आत्ताच्या घडीला काय होतं, NGO 500चं टार्गेट असेल 100 करतात आणि पुढचे करत नाहीत त्यामध्ये, किंवा एकाच कुत्र्याला डबलदा किंवा टिबलदा पण दिलं जातं. पण ते जर का वॅक्सिन टिबलदा दिलं, 2दा जर का दिलं तर त्याच्या जीवावरती मी भेटू शकतं. ते त्यामुळे खरोखर वॅक्सिनेशनमध्ये पण जर का तुम्हाला ॲक्युरसी जर का आणायची असेल तर ह्या दृष्टीने करणं आवश्यक आहे. त्यामुळे कुठल्या प्रकारच्या स्कीममध्ये हा जो लॅक्युना असतो किंवा भ्रष्टाचार असतो तो दूर करण्याच्या अनुषंगाने आम्ही हे केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त खरा म्हणजे महत्त्वाचा बेनिफिट असा आहे की रॅबिस का होतो कुत्र्यांना, तर कुत्र्याला जेव्हा अन्नासाठी संघर्ष करावा लागतो अशा जे त्यांचा स्वभाव असतो तडकी भडकी असा जो असतो कुत्रा, जो व्हायलंट असतो, त्या कुत्र्याला रॅबिस जास्त प्रमाणात हे फाइंडिंग्स आहेत पशुसंवर्धन विभागाचे. तर जर का त्याच्या पुढची शक्यता जर का निर्माण झाली, शुअरिटी जर का निर्माण झाली तर त्या कुत्र्यांना जर का जेवण मिळालं त्यांच्या पद्धतीमध्ये तर ते कुत्र्यांना रॅबिस होण्याचं प्रमाण कमी असतं. दुसरी गोष्ट, जर का फूड ॲश्युरिटी जर का झाली तर सकाळच्या वेळेस नागरिकांवर धावून येणं किंवा हा जो प्रकार होतो तो त्याच्यामध्ये टळतो. म्हणजे सामान्य नागरिक आणि कुत्रा, भटकी कुत्रे यांच्यामध्ये हार्मनी तयार होते त्यामध्ये. हे त्याच्यामागचं हे आहे. म्हणजे भ्रष्टाचार मुक्त आहेच, आपण ते करतोच आहे, याच्या व्यतिरिक्त हार्मनी दोघांच्या याच्यामध्ये, ह्या दृष्टीने हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. सर, आता पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये किती भटकी कुत्रे आहेत, किती भटकी मांजरं आहेत? साधारणतः भटकी कुत्रे आमच्याकडे 19,703 आहेत. त्याच्यापैकी आम्ही निर्बीजीकरण केलेल्याची संख्या आमची 11,700 झालेली आहे ऑलमोस्ट. आणि त्याच्यामध्ये पुढचं आम्हाला अजून काम करायचं आहे. मांजरांची संख्या साधारण 408 आतापर्यंत डेट झालेली आहे. ती सध्या महानगरपालिकेने कुत्र्यांच्या वरती आम्ही जास्त कॉन्सन्ट्रेट केलं आहे, कारण तो जास्त ज्वलंत प्रश्न आहे लोकांच्या बाबतीमध्ये. सर, तुम्ही आता फिरता दवाखाना सुद्धा केलेला आहे, त्याचा कशा प्रकारे मदत होईल आणि या एकंदरीतच तुम्ही जो टेक्निकली आधार कार्ड बेस हा तंत्रज्ञान वापरेल त्यामुळे कुत्र्यांची संख्या सुद्धा नियंत्रणात येईल भविष्यामध्ये? हो, नक्कीच येईल. त्यामध्ये आम्ही महानगरपालिकेने 2 मोठ्या व्हॅन्स आम्ही घेतलेल्या आहेत ज्याच्यामध्ये कुत्र्यांचं व्हॅक्सिनेशनची व्यवस्था त्याच्यामध्ये करता येईल. आमचे पशुवैद्यकीय अधिकारी त्याच्यामध्ये असतील, ते नर्सेस वगैरे त्यांच्याबरोबर असतील, आणि ज्या ठिकाणी हे कुत्रे राहतात त्या ठिकाणी त्या डॉग लव्हरशी आम्ही त्याच्यामध्ये संपर्क साधणार, त्यांना त्याच्याबद्दल हे करून इंटिमेशन देणार त्यामध्ये, आणि त्या ठिकाणी कुत्र्यांना ते स्पॉट्स आम्ही आयडेंटिफाय करू. त्या ठिकाणी जाऊन त्यांना समजा जखमा झाल्या असतील, काय झाले असतील, तर कुत्र्यांना पकडून त्या ठिकाणी ती ट्रीटमेंट पण दिली जाईल. त्यामध्ये त्यांना पण दिली जाईल. अधिक जे पेट्स असतील, पाळीव प्राणी असतील त्यामध्ये, त्यांना देखील त्याच्यामध्ये दिली जाईल. ती अशा संवर्धनाने पशुवैद्यकीयच्या अनुषंगाने जी मॅक्झिमम सेवा देणं अपेक्षित आहे ती देखील आम्ही त्यामध्ये देऊ. याकडे आपण पाहतो की कशा पद्धतीने कुत्र्यांसुद्धा AI पद्धतीने सुरक्षा करून एक आधार कार्ड देण्याचं एक अभिनव उपक्रम पनवेल महानगरपालिकेने राबवलेला आहे. विनायक पडेल, माझा
पनवेल, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.